एक महत्त्वाची घडामोड अवकाळी पावसामुळे कोकणात भाजीपाल्याची आवक घटलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे। अनेक भाज्यांचे दर त्यामुळे 100 रुपये किलो वर पोहोचलेत। अवकाळी पाऊस आणि त्यात पाण्याच्या पातळीमध्ये होणारी घट यामुळे कोकणात भाज्यांची आवक जी आहे ती या ठिकाणी घटलेली पाहायला मिळते आहे। कोकणात येणाऱ्या भाजीपाल्यांवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। खास करून पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये भाज्यांची आवक होते आणि त्यामुळे सध्या अवकाळी पाऊस आणि पाण्याच्या पातळीमध्ये जी घट झालेली आहे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरती झालेला आहे। अनेक भाज्या या 100 रुपये किलोवरती या ठिकाणी गेलेल्या पाहायला मिळत आहेत। अनेक भाज्यांचे दर 100 रुपयावरती पोहोचलेले आहेत किलो मागे। काय बजेट कोलमडले का? हो, आधी भाज्यांचा जो दर होता तो आता खूप वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट खूप जास्त होतोय। नाही, जसं तुम्ही म्हटलं की लिंबू मिरची हे तर दररोजचे वापरायची गोष्ट आहे, तर त्याच्यावर जेव्हा फरक पडतो तेव्हा मध्यमवर्गीय लोक जे आहेत त्यांच्या पूर्ण महिन्याचा बजेट असतो किंवा त्यांचा जो रोजचा बजेट असतो त्याच्यावर खूप जास्त फरक पडतो। नक्कीच। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।